सध्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी हे गाव बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे राज्यभरामध्ये चर्चेत आलंय। शरद पवार तसेच नाना पाटोले यांनी आतापर्यंत मार्कडवाडी या गावाला भेट दिली आहे। त्यासोबतच आज सकाळी भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी देखील मार्कडवाडीमध्ये एका सभेचं आयोजन केलेलं होतं। यासाठी भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर तसेच सदाभाऊ खोत हे देखील उपस्थित होते। या मार्कडवाडीमधील सभेमध्ये राम सातपुते यांनी मोहिते पाटलांवर सडकून टीका केली आहे। आपल्या भाषणामध्ये राम सातपुते यांनी मोहिते पाटलांना आगामी काळामध्ये जेलमध्ये टाकू, आता सत्ता आपलीच आहे। ज्या जयसिंह मोहिते पाटलांनी सुमित्रा बँक बुडवून खाल्ली त्याला जर वर्षाच्या आत तुरुंगात नाही टाकलं तर नावाचा राम सातपुते नाही। ज्या मोहिते पाटलांनी विजय मल्टीस्टँड बँक बुडवून खाल्ली त्यांना जर वर्षाच्या आत जेलमध्ये जर नाही टाकलं तर हा राम सातपुते नाव लावणार नाही। चांगल्या चांगल्यांना घोडा लावून हा राम सातपुते इथपर्यंत आलाय। धमक्या देणाऱ्यांना भर चौकात नागडं करून मारू, अशा विखारी भाषेमध्ये राम सातपुते यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील तसेच आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आणि जयसिंह मोहिते पाटील यांच्यावर टीका केली आहे। आणि मोहिते पाटलाच्या चमच्याला सांगतो तसलं व्हॉट्सअपवर हे टाकणं ते टाकणं, व्हॉट्सअपवर असं टाकायचं तसं टाकायचं हे बंद करा। राम सातपुते असल्या गोष्टीला घाबरत नाही। राम सातपुते या ठिकाणी चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलेला कार्यकर्ता आहे, असा चालेला नाहीये। चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलो आहे, त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही। आमच्या कार्यकर्त्याला मारलं, कार्यकर्त्याला जर त्या ठिकाणी धमक्या दिल्या, आम्ही धमकी देणारा नाही, तो जो धमकी द्यायला लावणारे त्याला भर चौकात नागडा करून मारू, भर चौकात हे या ठिकाणी सांगतो। आणि अनेकांना तुम्हाला धमकी समजायची तर धमकी समजा, आणि राम सातपुतेचं वाकडं तर कुणी काही करू शकत नाही। मी लेचा पेचा नाहीये, मी लढणारा कार्यकर्ता आहे।